महाविद्यालय कराड. आज आपल्या महाविद्यालयात दिनांक 12 जानेवारी ते 19 जानेवारी श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह दरवर्षी साजरा केला जातो. या सप्ताहात विविध विषयांवर व्याख्याने, स्पर्धा आयोजित केले जातात. कोरोनाच्या या भीषण महामारीमुळे आपण हा सप्ताह ऑनलाईन पद्धतीने सेलिब्रेट करणार आहोत. आजचे हे व्याख्यान सांस्कृतिक व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित केले आहे. या सप्ताहाचे प्रथम पुस्तक वाचण्यासाठी आपण प्रमुख पाहुणे लाभलेले आहे. माननीय कमलाकर गुरसाळे, ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ, कराड, आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे आनंदी जीवनासाठी आरोग्य. आपल्या महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर एस.आर. घाटगे सर, सिनेट सदस्य, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर यांचेही सहर्ष स्वागत. उपप्राचार्य प्राध्यापक एम.ए. पाटील, सुपरवायझर रजपूत सर, सिनियर विभागाचे यादव सर, फिजिकल डायरेक्टर महात्मे सर, तसेच सर्व प्राध्यापक, बंधू, भगिनी व विद्यार्थी यांचे सहर्ष स्वागत. यानंतर आपल्या कार्यक्रमाच्या परंपरेप्रमाणे संस्थेची प्रार्थना होईल. मी सर्वांना विनंती करते की त्यांनी प्रार्थनेसाठी हात जोडावे. 1 2 3 4 Krishna Krishna Hare Hare Rama Krishna Rahima Krishna Bhakta Jaradusha Mahavira Manav Santa Manavyadi Dipastamba Dina Dina Mona Jante Vandulachalara Satyashila Pramanikata Rama Priyavanni Saara Manavyaje Adhishana Isha Dharmadarshana Yanti Jnana Nirvignana Hata Susamskara Vivekacha Anandata Lava Shikshanata Hare Hare Rama Rama Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare Hare Agninaya Subhadaya Yasman Vishwani Deva Vayanani Vidwan Yuyodhasmachuraya Meno Urishandena Uttim Vilema Om Shanti Shanti Shanti. धन्यवाद सर. गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून. ज्युनियर विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक सुरेश यादव सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. सर्वांना नमस्कार. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या उदत्त ध्येयाने प्रेरित होऊन ज्ञानाची गंगा खेडोपाड्यापर्यंत पोहोचवणारे आणि बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली करून देणारे आपल्या संस्थेचे संस्थापक
डॉक्टर बापूजी साळुंके, त्यांना आयुष्यभर सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या आपल्या सर्वांच्या संस्थामाता सुशीला देवी साळुंके आणि ज्यांच्या नावाने बापूजी यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सुरू केली ते श्री स्वामी विवेकानंद या तिन्ही महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो. 12 जानेवारी ते 19 जानेवारी आपण प्रत्येक वर्षी श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह साजरा करतो. या सप्ताहामध्ये काल आपण या तिन्ही महामानव पुतळ्यांचे पूजन केले आहेच. आज खऱ्या अर्थाने या सप्ताहाचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित राहिलेले आजच्या आनंदी जीवनासाठी आरोग्य या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय डॉक्टर कमलाकर गुरसाळे सर, अस्थिरोग तज्ञ कराड, कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सतीश घाटगे, सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, उप यादव सर, आवाज येत नाही तुमचा. हॅलो, हा येतोय आता आवाज. येतोय. हा येतोय आवाज सर. हा येतोय. ओके. उपप्राचार्य प्राध्यापक मोहन पाटील सर, ज्युनियर पर्यवेक्षक प्राध्यापक सुरेश रजपूत, आवाज तुम्ही का बंद करताय यादव सर? आवाज का बंद करताय माईकचा? सर अनम्यूट करा स्वतःला, यादव सर. हॅलो. हा बोला. सर जरा बीएसएनचा प्रॉब्लेम येतोय. सिनियर व ज्युनियर सर्व गुरुदेव, कार्यकर्ते, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र सर्वांचे मी कार्यक्रमासाठी स्वागत करतो. मित्रांनो, आजचा काळ हा स्पर्धेचा काळ म्हणावा लागेल, जिथे सर्वजण एका वेगळ्याच धावपळीत गुंग आहोत. अनेकांचे तर फक्त काम आणि पैसा एवढ्याच दोन गोष्टीसाठी लक्ष असते, परंतु त्यासाठी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यात परवडणारे नसते. आपली जबाबदारी म्हणून शरीराकडे कितीसे लक्ष आपण देतो याचा पण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आजचे दवाखाने, औषध उपचार, शस्त्रक्रिया ह्या एवढ्या महागड्या आहेत की व्यक्ती नाईलाज म्हणून तो खर्चही सहन करतो. अशा सर्व समस्यावर उपाय म्हणून आरोग्याचे महत्व सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. शारीरिक अवस्था ही नश्वर आहे, स्थायी भाव हा शरीराचा नियम नाही. शरीराची वाढ होणे आणि वृद्ध होऊन मृत्यू होणे हे देखील सत्यच आहे. त्यामुळे मिळालेल्या वेळेत आपण निरोगी कसे राहू शकतो याचा संपूर्ण विचार झाला पाहिजे. या विचारातून मग आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे असे जाणवेल. आपण नेहमी म्हणतो की साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. एखाद्या व्यक्तीचं आरोग्य म्हणजे त्याचे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही पद्धतीचे आरोग्य अभिप्रेत आहे. कारण मानसिक स्थिती जर कणखर नसेल तर शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. मनात भीती, टेन्शन असेल तर आपणास ज्ञात आहे की रक्तदाब, डोकेदुखी, हृदयविकार या समस्या उद्भवतात. शरीराची चांगल्या प्रकारे सुव्यवस्था राखायची असेल तर मानसिक आरोग्य आपण जपलं पाहिजे. आपण सध्या बघतो की 2 वर्ष झाले की कोरोनाच्या काळामधून आपण कोरोनाच्या एका संकटामधून आपण जात आहोत आणि आपले शारीरिक नुकसान होत आहे, त्याबरोबर आपली मानसिक अवस्था ही लोकांची बिघडलेली आहे. आपण 2 वर्षामध्ये बघितलं तर आत्महत्याचंही प्रमाण खूप वाढलेलं आहे. लॉकडाऊन केल्यामुळं आपल्या कौटुंबिक समस्या निर्माण झालेत, घरामध्ये भांडणे सुरू झालेत, हिंसाचाराची प्रकरण वाढत, घटस्फोटाची सुद्धा प्रकरण वाढलेले आहेत. त्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राखायचं असेल तर आपण व्यायाम करणं हे फार गरजेचं आहे. माझा एक विद्यार्थी अमेरिकेमध्ये सध्या जॉबला आहे. मी त्याला मागच्या 15 दिवस मी त्याला फोन केलेला होता आणि तिथले थोडे मी त्याला माहिती जाणून घेतली की म्हटलं भारत एवढं तुमचं टेक्नॉलॉजी किंवा शिक्षण एवढं छान अमेरिकेमध्ये मिळतं, तर तिथे कोरोनाचे पेशंट कसे काय प्रत्येक वर्षी वाढतात. मी त्याला प्रश्न हा केला तर त्यानं सांगितलं की तिथलं भौगोलिक परिस्थिती
परिस्थिती ही आपल्यापेक्षा जरा वेगळी आहे आणि त्याचा परिणाम म्हणून तिथं कोरोनाचे पेशंट खूप वाढत आहेत. पण त्यानं मला सांगितले की तिथं आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टीवरती तिथं खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली जाते. जर तिकडची जर पोलीस वगैरे आपण जर बघितलं किंवा लष्कर सेवेमधले जर आपण जवान बघितले तर तुम्हाला सगळे ते फिजिकल फिटच दिसतील. म्हणजे आपले जर आरोग्य चांगले ठेवायचं असेल तर आपण व्यायाम केलाच पाहिजे आणि जो व्यायाम करतो तो नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग त्याचं चांगलं असतं आणि ज्यांचं आरोग्य चांगलं नसतं ते आपण बघतो की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ते निगेटिव्ह आपल्याला थिंकिंग करताना आपल्याला दिसते. आपण ऍक्टर बॉलिवूड मधला ऍक्टर आपल्याला माहिती आहे का अक्षय कुमार आपल्या फिटनेससाठी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे तो फिट किती आहे तो आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज 55 वर्ष सुद्धा आपल्याला तो व्यवस्थित वाटतो. तो म्हणतो की जर एक तास जर आपण जर व्यायाम नाही केला तर तो म्हणतो की किल युअर सेल्फ, तुम्ही स्वतःला मारून टाका म्हणतो. म्हणजे इतकं हे आरोग्य आपलं आपण जपलं पाहिजे. आरोग्याकडे आपण दुर्लक्ष कधीच करता कामा नये. म्हणून भौगोलिक सुखापेक्षा आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि आपण म्हणतो की हेल्थ इज वेल्थ. आणि म्हणून साहेबांनी खूप विचार करून आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सतीश गाडगे सर यांनी खूप विचार करून आजचा आपल्या पहिले पुष्प गुंफण्यासाठी आपल्याच कुटुंबामधील सदस्य म्हणता येईल आपल्याला की डॉक्टर कमलाकर गुरसाळे यांना आपण निमंत्रित केले की आरोग्यावरती त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करणार. त्यांची मी थोडक्यातच ओळख करून देतो. त्यांचं संपूर्ण नाव आहे डॉक्टर कमलाकर मारुती गुरसाळे. ते MS ऑर्थोपेडिक आहेत. त्यांनी 37 वर्ष आतापर्यंत त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहे. अस्थिरोग हॉस्पिटल आहे त्यांचं आज जर आपण जर वय बघितलं तर 67 वर्ष आपल्याला ते खरंही पटत नाहीये इतके ते फाईन अँड फिट आहेत. ते हास्य क्लबचे सदस्य आहेत आणि हास्य क्लबच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करत आहेत. आपण त्यांची आवड जर बघितली तर त्यांची आवड व्यायाम, योगासने करणे, संगीत, चित्रकला, निसर्गावर प्रेम आहे त्यांचं, पोहणे, ट्रेकिंग. त्यांनी हिमालयामध्ये सुद्धा त्यांनी ट्रेकिंग केलेलं असं त्यांनी मगाशी मला सांगितलं. त्यांचं शिक्षण कराड इथे झालेलं आहे आणि त्यांचं मेडिकल शिक्षण हे सोलापूरमध्ये झालंय. धन्यवाद. आवाज जात नाही, तुझा आवाज येत नाही. कोणतरी म्यूट करते. हा सर, गुरसाळे साहेब आवाज चालू करा तुमचा आणि सुरू करा. बाकीच्यांनी म्यूट करा आपली माईक. गुरसाळे डॉक्टर तुमचा आवाज सुरू करा आणि मगच सुरुवात करा. कोळी सर तुम्ही मदत करा त्यांना. नमस्कार. श्रीस्वानंद आणि आदरणीय बापूजी साळुंखे आणि माई साळुंखे यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. त्यांचा व्हिडिओ ऑन करा की. कोळी सर व्हिडिओ ऑन करा त्यांचा. व्हिडिओ ऑन नाही सर. हा ऑन आहे व्हिडिओ. मग दिसत का नाही समोर? त्यांच्या स्क्रीनवर तुमचा फोटो दिसतोय. असू दे, सुरू करा. आपणा सर्वांचे स्वागत. मी आज एखादं रेग्युलर भाषण करण्यापेक्षा आरोग्य संबंधी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे कोणी चालेल आणि ते संपूर्णपणे तुम्ही ऐकून घेऊन ते इम्प्लिमेंट करावं आपल्या आयुष्यामध्ये, अशी माझी अपेक्षा आहे. आरोग्य या शब्द
शब्दाची व्याख्या WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं अशी केली आहे की फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल वेलबिंग म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. तर यामध्ये आपण आजार नसणे म्हणजे आरोग्य, म्हणजे स्टेट ऑफ डिसीज मधनं नो स्टेज ऑफ डिसीज म्हणजे आरोग्य नव्हे. तर तुम्ही त्याच्या पुढे जाऊन 4 पायऱ्या म्हणजे फिजिकल हेल्थ पण चांगली पाहिजे, मेंटल हेल्थ चांगली पाहिजे, स्पिरिच्युअल आणि सोशल हेल्थ पण चांगली पाहिजे. तर तुम्ही पूर्ण आरोग्य झाला, निरोगी झाला आणि त्या तर वेल बिईंग होऊन तुम्ही हॅपी झाला, हॅपी, समाधानी, आनंदी झाला, तर ते पूर्ण चक्र पूर्ण झालं अशी ही व्याख्या सांगते. आता विद्यार्थ्यांच्यासाठी मी सांगतो की नवीन ज्या वेळेला तुम्ही शिकून बाहेर पडता आणि एखाद्या कंपनीमध्ये जॉबला जाता त्यावेळेला पूर्वी नुसतं इंटेलिजंट क्वेश्चन IQ बघितलं जायचो, म्हणजे तुमचं बुद्धिमत्तेची तपासणी घ्यायची. पण आता नवीन पद्धतीप्रमाणे जे HR डिपार्टमेंट म्हणजे ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट आहे ते तुमच्याकडनं हॅपीनेस इंडेक्स सुद्धा पाहते. कारण हा माणूस आपल्या इथे कामाला केल्यानंतर आपलं काम आनंदानं करेल का, आणि आनंदानं करणाऱ्या माणसाच्या हातून जास्त आउटपुट मिळतो, जास्त चांगल्या पद्धतीनं मिळतं हे बघितलं जातं. आणि ह्यासाठी हॅपीनेस इंडेक्स वाढवणं हे पण आपण बघितलं पाहिजे. या दृष्टीनं हे पुढचे मी टप्पे तुम्हाला सांगतो की ह्या अभ्यासाची विभागणी मी 8 चॅप्टर मध्ये करत आहे. त्यामध्ये आपण ह्या टप्प्यामध्ये मी जे काही सूचना देईन त्या सर्वच्या सर्व तुम्ही नोट डाऊन करून फॉलो करायचे आहेत. त्यामध्ये पहिला जो चॅप्टर आहे त्यामध्ये एक्झरसाइजेस फॉर मसल्स अँड बोन स्ट्रेंथ म्हणजे स्नायूंची आणि हाडांची ताकद वाढवणे याच्यासाठी जे लागणारे व्यायाम आहेत ते. दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपण एक्झरसाइजेस फॉर द इलॅस्टिसिटी ऑफ द जॉइंट्स अँड स्पाइन स्टॅमिना म्हणजे हृदय फुफ्फुसाचा स्टॅमिना वाढवणारे एक्झरसाइजेस. चौथ्या चॅप्टर मध्ये मेंदू आणि मन, ब्रेन अँड माइंड हे एक्झरसाइजेस. पाचवा डायजेशन सिस्टीम आणि अदर सिस्टीम साठी न्यूट्रिशन म्हणजे आहार, आपला आहार कडे देणार आहोत. 6वा चॅप्टर रेस्टचा, विश्रांतीचा असेल. 7व्या चॅप्टर मध्ये स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक स्वास्थ्य कसं लावायचं आणि 8व्या चॅप्टर मध्ये सोशल सामाजिक स्वास्थ्य कसं लावायचं हे आपण ओळीनं बघणार आहोत. पहिल्या चॅप्टर मध्ये आपण जाऊ की स्नायू आणि हाडांची ताकद वाढवणारे व्यायाम. वेट लिफ्टिंग मुख्य व्यायाम येतात ते वेट लिफ्टिंगचे व्यायाम येतात. बैठका आणि सूर्यनमस्कार अशा प्रकारे हे मसल आणि बोनची किंवा स्नायू आणि हाडांची ताकद वाढवण्याचे व्यायाम धरले जातात. व्यायाम शाळेत तुम्ही जिम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जाणवेल की दिसेल की तिथे वजन आणि सिंगल बार, डबल बार दिसतात. मग यामध्ये पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला ते जे इन्स्ट्रक्टर असतात जिम मधले ते तुम्हाला सांगतील की व्यायाम कसे करायचे. प्रत्येक स्नायूनुसार एक एक स्नायू धरून म्हणजे ते शिकवतात. या ठिकाणी मी तुम्हाला फक्त प्रिन्सिपल्स सांगतो की ह्याची प्रिन्सिपल्स काय काय तेवढी तुम्ही फॉलो करा आणि लक्षात ठेवा. व्यायामामध्ये वजन
उचलताना दोन प्रकारे त्याचे वजनाचे व्यायाम असतात. एक म्हणजे छोटं वजन अनेक वेळा, मोठं वजन कमी वेळा. त्याचे दोन्हीचे इफेक्ट्स वेगवेगळे असतात. छोटं वजन अनेक वेळा उचलण्याने स्नायूंची ताकद म्हणजे इंडोरन्स खूप वाढला जातो आणि मोठं वजन कमी वेळा उचलण्याने स्नायूंचा बल्क वाढला जातो. या याच्यामध्ये मी असं तुम्हाला सांगेन की तुम्ही छोटं वजन अनेक उचलण्याचे व्यायाम करा. घरगुती तुम्हाला जिमला जायला जमत असेल तर जिमला जाऊन करा किंवा निराळे स्नायू मी जसं सांगितलं तसे धरून त्याप्रमाणे ते एकदा शिकून घ्या. तुम्हाला जिमला जाऊन नाही जमलं तर तुम्ही नेटवरून सुद्धा काढून बघू शकता. प्रत्येक स्नायू कसा कसा डेव्हलप करायचा आणि त्याची ताकद कशी वाढवायची. प्रत्येक स्नायूचा वेट लिफ्टिंगचे प्रकार वेगवेगळे राहतात. ज्या वेळेला तुम्हाला होत नसेल तर निदान साधनं नसतील तर तुम्ही जोर आणि बैठका काढून किंवा सूर्य नमस्कार स्लोप मध्ये प्रत्येक नमस्कार 12 पोझिशन मध्ये सावकाश करण्यामध्ये सुद्धा हा मसलचा व्यायाम होऊ शकतो. त्याच्या पुढचा दुसरा चॅप्टर आपण घेऊया की सांध्याची आणि मणक्याची लवचिकता वाढवणारे व्यायाम. यामध्ये जर तुम्हाला डायग्राम वर दिसेल हे मणक्याची डायग्राम आहे. याच्यामध्ये पांढरे जे टिश्यू दिसत आहेत हे लिगामेंट्स आहेत. तसेच हा गुडघ्याचा चित्र आहे. यामध्ये गुडघ्याचे सांधा जोडणारे जे पांढऱ्या पट्ट्या दिसतात ते स्नायुबंधन असतात. स्नायुबंधन ही तरुण वयामध्ये लवचिक असतात. जसं आपलं वय वाढेल तसं ते घट्ट त्याच्यामध्ये घट्टपणा येऊ लागतो. पण त्याची इलेस्टिसिटी जी लवचिकता आहे ही रबराप्रमाणे असते. ती आपण जर व्यायाम करून लवचिक लांबवणं जवळ लांब करण्यामुळं टिकून धरू शकतो. ही टिकून धरली नाही तर वयाच्या पुढच्या साठीच्या पुढं ही इतके घट्ट होतात की जर आपण एखादं रबर जर नाही लांबवलं तर ते तोडायला गेलं तुटून जातं. तसं होऊ नये म्हणून याची लवचिकता मेंटेन करण्यासाठी योगासनं म्हणजे प्रत्येक पोझिशन मध्ये योगासनं करता येतात. योगासन उभं राहून बसून साधी मांडी घालून पाय पसरून पालती मांडी घालून उताणं झोपून पालतं झोपून आणि एका अंगावर झोपून प्रत्येक पोझिशन मध्ये तुम्ही एक 2-3 योगासनं शिकून घ्या बेसिक. यामध्ये प्रिन्सिपल असं बघायचं की आपण आपलं शरीर पुढे वागतं मागे वागतं उजव्या बाजूला डाव्या बाजूला वागतं उजवीकडे ट्विस्ट. या 6 पोझिशन मध्ये आपले स्ट्रेचिंगचे व्यायाम झाले पाहिजेत. प्रत्येक पोझिशन मध्ये उभ्या पोझिशन मध्ये बसलेल्या पोझिशन मध्ये पालती मांडी घालून झोपून उताणं झोपून पालथं आणि एका अंगावर ह्या पोझिशन मध्ये हे लवचिकता या प्रत्येक डायरेक्शन मध्ये मिळाली पाहिजे. ह्याकडे एम द्यायचं. तुम्ही सगळीच्या सगळी जी काय अवेलेबल योगासनं असतात ती सगळी केली नाहीत तरी चालतं. पण प्रत्येक पोझिशन मधले 2-3 योगासनं जरी तुम्ही केली तरी भागतं. पण ह्या 6 डायरेक्शन मध्ये वळतंय की नाही हे पहा फक्त. आणि दुसरी गोष्ट प्रत्येक सुख आसनम म्हणजे त्या आसनामध्ये पूर्णत्व ज्या वेळेला येतं त्यावेळेला तुम्हाला स्थिरता येते. तुमचा श्वास संथपणे चालू राहतो आणि तुम्हाला ते समाधानकारक वाटलं पाहिजे सुखावं वाटलं पाहिजे. एवढं सुखावं वाटतं की ह्याच आसनामध्ये आसनं करत राहा. त्याच्या पुढचा तिसरा चॅप्टर येतो की स्टॅमिना वाढवणारे म्हणजे दम श्वास वाढवणारे व्यायाम. यामध्ये अनेक प्रकार येतात. ते अवेलेबिलिटी प्रमाणे आणि वयाप्रमाणे बदलू शकतात. म्हणजे मी सांगेन की सायकलिंग आहे जॉगिंग आहे स्विमिंग आहे ट्रेकिंग आहे गड चढणे आहे आणि रनिंग पैकी कोणता तरी एक तुम्ही दररोज केलाच पाहिजे. म्हणजे
तुम्ही तुमच्या वयाप्रमाणे तरुण वयातले लोक स्विमिंग, सायकलिंग आणि ट्रेकिंग, रनिंग करू शकता, जॉगिंग करू शकता. जसं जसं वय वाढेल तसं तुम्ही बदलू शकता आणि जागेवरचे व्यायाम करू शकता. स्विमिंग तर कोणीही ज्यांना येतं ते आयुष्य शेवटपर्यंत करू शकतात. पण ज्यांना घरगुतीच करायचे त्यांनी सूर्यनमस्कार, अशा प्रकारे निदान 50 ते 100 सूर्यनमस्कारापर्यंत करू शकतो आणि तेवढे केल्याने तुमचं कार्डिओपल्मोनरी स्टॅमिना चांगल्यापैकी वाढू शकतो. कार्डिओपल्मोनरीची हृदय पंप करून आपल्या शरीराच्या नखशिखांत सर्व अवयवांपर्यंत सोडतो. ही क्रिया आयुष्यभर व्यवस्थित चालायची असेल तर आपण कार्डिओपल्मोनरी स्टॅमिना सांगितल्यापैकी कोणता तरी एक व्यायाम अडॉप्ट करा. तुम्हाला जो सोपा वाटतो, जो करू शकता तुम्ही घरी, 12 महिने आयुष्यभर केला पाहिजे. आता मी जे सांगतोय पहिल्यापासून की मसल डेव्हलपमेंटचे म्हणजे स्नायूची ताकद आणि हाडाची ताकद वाढवणारे व्यायाम, प्लस लिगामेंट लांबवणारे म्हणजे लवचिकता मेंटेन करणारे व्यायाम, प्लस स्टॅमिना वाढवणारे हे व्यायाम, हे तिन्हीला तुम्ही दररोज केलेच पाहिजेत. एक 15-20 मिनिटं प्रत्येक व्यायामाला दिली पाहिजेत. चौथ्या ग्रुपमध्ये आपण जाऊ की मेंदूमध्ये आपल्या म्हणजे ही मज्जासंस्था पूर्ण आहे. त्यामध्ये पिट्युटरी ग्लॅन्ड म्हणून जी अंतःस्राव म्हणजे हार्मोन्स तयार करणारी ग्लॅन्ड असते, ती जी मास्टर ग्लॅन्ड मेंदूमध्ये आहे. ही पिट्युटरी ग्लॅन्ड जर ज्या वेळेला स्टिम्युलेट होते त्यावेळेला बाकीचे शरीरातल्या आपल्या हार्मोनच्या ग्रंथी म्हणजे गळ्यामध्ये थायरॉइड ग्लॅन्ड आहे, छातीमध्ये थायमस आहे, पोटामध्ये पॅन्क्रियाज आणि ॲड्रिनल्स आहेत, जातं पिट्युटरी ग्लॅन्ड म्हणून मेंदूच्या माध्यमातून. तर या मेंदूला आपण व्यायाम द्यायचा म्हणजे काय करायचं तर त्याला स्टिम्युलस द्यायला लागतो. देणं म्हणजे उत्तेजित करणं. एकदा आपण मेंदूला उत्तेजित केलं की हे पिट्युटरी ग्लॅन्ड सगळ्या एंडोर्फिन्स, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा असे 4 प्रकारचे एंडोर्फिन्स आणि डोपामिन्स तयार केले जातात. हे द्रव्य आपला स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, आणखी सगळ्या ज्या आहेत ह्याचं मेंटेनन्स केलं जातो. आणि हे तजेलता ठेवण्यासाठी, याची मेंटेनन्स ठेवण्यासाठी जे व्यायाम करणे जरूर आहे त्यामध्ये सर्वश्रेष्ठ व्यायाम येतो हास्य. सांगितलेल्या गोष्टी आहेत याची जी उत्तेजकता, ज्याचं रक्ताभिसरण वाढवलं ठेवली जाते. दररोज सकाळी एक अर्धा तास तुम्ही हास्याचे प्रकार केले तर हे सगळं व्यवस्थित चालतं. आणि त्याच्यासाठी हसणं हा जरी नैसर्गिक असला तरी प्रत्येक माणसाला काही रोज कोणी हसवायला येणार नसतो. आपण कधीतरी 4-8 दिवसांनी एकदा कोणी जोक झाला किंवा विनोदी घटना घडली तर हसतो. तसं न करता दररोज हास्य क्लबला जाऊन जर तुम्ही 15-20 मिनिटं, अर्धा तास जरी हास्याचे प्रकार केलेत तर ते जरुरी आणि मज्जा आणि हार्मोनल सिस्टीमचं आणि ह्या एंडोर्फिन्सचं सगळं मेंटेनन्स करण्यासाठी हा फार जरूरच आहे. कराडमध्ये आपल्याला अनायासे प्रीतीसंग हास्य परिवाराने 6 शाखा काढून तुम्हाला जरूर आहे. जसं पुन्हा आणखी रिव्हिजन करून सांगतो की स्नायूची ताकद वाढवण्यासाठी जशी गरज आहे तशी लवचिकता मेंटेनची जी जरूर आहे, तशीच स्टॅमिना वाढवण्यासाठी जी व्यायामाची जरूर आहे, तशीच ही मेंदूचं मेंटेनन्स साठी म्हणून हास्य क्लबची जरूर आहे. आणखी मेंदूचे व्यायामाची त्यासाठी जे गोष्टी कराव्या लागतात त्यामध्ये इतर ज्या गोष्टी आहेत की तुमची बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाढवायला पाहिजे. कारण म्हाताऱ्या वयामध्ये तुम्हाला अल्झायमर, डिप्रेशन, अँझायटी, स्ट्रेस ह्या आजारांना तोंड द्यायचं असतं. ते कमी व्हावेत म्हणून तुम्ही छंद जोपासले पाहिजेत. छंदामध्ये तुम्ही ड्रॉइंग आहे, स्वतःची चित्रकला करू शकता किंवा काही स्कल्पचर्स आहेत किंवा म्हणजे
काम करणे, फुलं झाडं लावणे किंवा प्राणी मात्र निरनिराळे पेट्स, तुम्ही कुत्री, मांजरी, पोपट वगैरे अशी प्राणी वाळून त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्याशी इन्व्हॉल्व करणे, पुस्तक वाचन, कविता वाचन किंवा स्वतः काही निर्मिती करणे, स्वतः कविता लिहिणे, नोट्स काढणे किंवा शब्दकोडी सोडवणे, डिझायनिंग आणि संगीत, नृत्य आणि हे वाजवणं, स्वतः तयार करणं, गाणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे मेंदूला व्यायाम होतो, मेंदू तजेल राहतो आणि आपले जे वृद्धापकाळामध्ये जे आजार निर्माण होणार असतात अल्झायमर सारखे, ते होण्यासाठी प्रतिबंध निर्माण होतो. तो पहिला स्नायूंच्या बळकटीसाठी केला, दुसरा लवचिकतेसाठी केला, तिसरा स्टॅमिना वाढवण्यासाठी केला आणि चौथा हा मेंदूचा संस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण करत आहोत. आता 5व्या चॅप्टर मध्ये आपण जातो की आहार, पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था आणि बाकीच्या संस्था असला पाहिजे. समान नव्हे, समतोल आहे, त्याचा तोल सांभाळला पाहिजे. पिरामिड पदार्थ आणि शुगर, साखरेचे पदार्थ एकदम त्याच्यानंतर खाली ड्रायफ्रुट्स, त्याच्यानंतर येतील फळ पालेभाज्या आणि त्याच्यानंतर येतील धान्य. धान्य मध्ये 6 घटक आपल्या अन्नात असावे लागतात. कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ, प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं, विटॅमिन्स, मिनरल्स, फॅट्स आणि पाणी, हे 6 घटक आपल्या अन्नात असतात. त्याचं डिस्ट्रीब्युशन, हे 6 घटक आपल्या अन्नात असतात. तर डिस्ट्रीब्युशन समतोल कसा राखायचा, तर कार्बोहायड्रेट आणि जे प्रथिन असतात म्हणजे धान्य, मूग, मटकी, कडधान्य, हे खाली बेस मध्ये दिलेले आहेत, हे सगळ्यात जास्त प्रमाणात असतात. त्यात सुद्धा आणखीन प्रोटीन आणि प्रमाण, तुम्ही प्रोटीनचं कमी जास्त आणि कार्बोहायड्रेटचं कमी, म्हणजे आपल्या रोजच्या ऍक्टिव्हिटीसाठी 2 ते 2,500 रुपये 2 ते 2,500 कॅलरीज लागणार असतात. त्या कॅलरीज तुम्ही ज्या मिळवण्यासाठी कार्बोहायड्रेटचे पदार्थ खाता, पिष्टमय पदार्थ खाता, ते लिमिटेड असावेत. जास्त पिष्टमय खाण्याने तुम्ही पुन्हा फॅटी बनता. तर फॅटी शरीर न होण्यासाठी कार्बोहायड्रेटचे प्रमाण 10 ते 15% आणि 25-30% प्रोटीनचं प्रमाण असावं. प्रोटीन म्हणजे प्रथिनं ही कडधान्यातून, मूग, मटकी, मोड आलेले धान्य आणि काही नॉन व्हेजिटेरियन पदार्थ ह्यात मिळतात. व्हिटॅमिन साठी तुम्हाला पालेभाज्या आणि फळं हे यातून मिळतात. ते 3 लिटर असलं पाहिजे. आता यामध्ये आणखीन 2 येतात की व्हेज आणि नॉन व्हेज. जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांनी व्हेजिटेरियन राहायला काहीच हरकत नाही. आपण जर पाहिलं आपल्या भोवती तर बैल घ्या किंवा घोडा घ्या, हत्ती घ्या, हे सगळे व्हेजिटेरियन प्राणी आहेत, दणकट आहेत, स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे व्हेजिटेरियन माणूस कमकुवत असतो अशी काही समजूत करू नका. नॉन व्हेजिटेरियन मध्ये सुद्धा मी सल्ला देईन की त्याचे 2 भाग करा, रेड मीट आणि व्हाईट मीट. रेड मीट म्हणजे चिकन आणि मटन, व्हाईट मीट मध्ये अंडी आणि मासे. व्हाईट मीट हे जास्त सुरक्षित आहे रेड मीट पेक्षा, त्यामुळे जास्त करून रेड मीट टाळा. चिकन आणि मटन टाळा, अंडी आणि मासे जास्त घ्या. त्यामध्ये तुम्हाला रेड मीटचा तोटा असा होतो की तामसी वृत्ती येते,
शरीराला धोका जास्त होतो, भडकपणा जास्त येतो, आणि केमिकल्स याचा सुद्धा आता सेंद्रिय शेती आणि लोक दाखवतात की हे आम्ही करतो, जास्त करून त्याला प्रेफरन्स द्या. त्यापैकी जास्त जर तुमच्याकडे जर परसबाग असेल तर तुमचे भाजीपाला फळ तुम्ही परसबागेत उगवून वापरले तर आणखी जास्त चांगलं. ज्यांना टेरेस आहे त्यांना टेरेस गार्डन करून तिथं सुद्धा तुम्ही तर आणखी जास्त चांगलं. हे आहाराची सूचना आणि जेवण आपल्याला किती असावं तर वजनाचं लिमिट इंडियन स्टँडर्ड प्रमाणे 60 ते 72 किलो पर्यंत आपण रेंजमध्ये राहिलं पाहिजे. त्यापेक्षा जास्त वजन हे त्रासदायक ठरतं. फॅटी शरीर हे चांगलं नाही. चरबी शरीरातली ही साधारण 10 ते 15% असावी. हल्ली काही मशिनरी निघाल्यात की तुमच्या चरबीचं पर्सेंटेज सांगणाऱ्या. तुम्ही बघू शकता स्थूल माणूस आजाराला निमंत्रण देतो. स्थूलपणा वाढू देऊ नका. त्यासाठी तो नीट लक्षात ठेवून फॉलो करा. चरबीयुक्त पदार्थ, स्निग्ध पदार्थ कमी. बेकरीचे आयटम्स बद्दल तर मी पूर्ण विरोधात आहे. अजिबात बेकरीची पायरी चढू नका. त्यातला एकही पदार्थ आपल्याला पोषक नसतो. आपण आता पुढच्या चॅप्टरकडे वळू. आता 5 चॅप्टर आपण बघितले की स्नायूची हाडाची ताकद वाढवणारे, लवचिकता ठेवणारे, कार्डिओपल्मनरी स्टॅमिना वाढवणारे, मेंदूचे आणि मनाचे स्वास्थ्य ठेवणारे, आणि 5वा आहाराचा आपण चॅप्टर बघितला. आता 6व्या चॅप्टर मध्ये विश्रांती आहे. रेस्ट म्हणजे तुम्ही जर रेग्युलर व्यायाम करणारे असाल तर आठवड्यातनं 1 दिवस तुमच्या शरीराला विश्रांती द्यायला पाहिजे. कारण दिवस गॅप दिला तर चांगली गोष्ट आहे. 8 नाही समजा 10 दिवसांनी दिला तरी हरकत नाही. आणि दुसरी विश्रांतीचा चॅप्टर असा आहे की तुम्ही दिवसाकाठी 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे. तरुण लोकांनी तेवढी झोप घेतली पाहिजे. आणि ओल्ड एज मध्ये ज्या लोकांना दुपारी पण झोपता येतं त्यांनी 1 तासभर दुपारी पण झोपलं तर चांगलंच आहे. त्यांनी झोप कॉम्प्रेस करायसाठी ध्यान धारणा आणि शवासन शिकून घ्या. योगासनामध्ये प्राणायाम जे अष्टांग योगा सांगितलेलं आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, यातलं जे प्रत्याहार धारणा आणि ध्यान जे असतं ते तुम्ही आत्मसात करून घ्या. 1 तासाचं ध्यान जर झालं तर कॉम्प्रेस करतो तसंच आपण झोपेचं जरी कॉम्प्रेस करू शकतो. 1-2 तास ध्यान केलं तरी तुमची पूर्ण झोप झाल्यासारखं समाधान तुम्हाला सहज मिळू शकतं. काकडे सर ते चुकून एक्झिट झालेत. काकडे सर बहुतेक ते एक्झिट झालेले आहेत. कोळी सर काय ना कोळी सर बहुतेक सर एक्झिट झालेत. कोळी सर काहीतरी जॉईन करायला लागली बहुतेक. मी पण आता सांगितलं त्यांना.
कोळी सर तुम्ही जॉईन आहात का? हो सर, मी जॉईन आहे, परंतु त्यांची प्रेझेंटेशन नाही दाखवता येत ना त्यावरून, राहू द्या आता. मोबाईलवरून. ते एक्झिट झालीत ना चुकून, त्यांना जॉईन हा त्यांना जॉईन करतोय मी, आता जॉईन करतोय त्यांना, पण नेट कनेक्शन इथलं अनस्टेबल आहे आपलं याचं. होत आहे ते जॉईन होत आहे सर, होत आहे अलाव करा अलाव. हा झाले, जॉईन झाले. हा, ठीक. प्रेझेंटेशन कोणी? हॅलो सर, हा हॅलो, तुम्ही शेअरिंग डिसेबल केलंय सरांचं तिकडे. कुणाचा? सरांचं ज्या माझ्या लॅपटॉपवरून चालू आहे ना, तर डिसेबल केलंय. काय डिसेबल केले? शेअरिंग स्क्रीन शेअर. स्क्रीन शेअर नाही करणार मी, को होस्टच केलं होतं ना त्यांना. तुम्ही एक्झिट झाल्यामुळे झालं असेल ते. कुठल्या नावानं आहेत सांगा ते, त्यांना बोलायला हवं, म्हणजे तुमचं नाव वगैरे. ते दिसतच नाहीत ना ह्याच्यावर. आणि स्क्रीन शेअर हे करताच येत नाही ना, डिसेबल करता येत नाही, त्यामुळे काय स्क्रीन शेअर चालूच आहे आता. हॅलो, मी आता मोबाईलवरून लॅपटॉप चालत नाही. आवाज येतो, व्हिडिओ बंद. व्यायामाचे प्रकार बघितले. लवचिकतासाठी तिसरे व्यायामाचे प्रकार म्हणजे कार्डिओपल्मोनरी स्टॅमिना वाढवण्यासाठी. चौथा व्यायामाचा प्रकार मेंदू आणि मज्जासंस्था याच्यासाठी वाढवण्यासाठी. आणि पाचवा बघितला आहाराचा, त्यामध्ये आपण सगळे पचनसंस्था आणि इतर सुद्धा बघितले आणि जेवण. सहाव्या चॅप्टरमध्ये आपण विश्रांतीचा अभ्यास केला. आता सातव्या चॅप्टरमध्ये आपण आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल हेल्थ कशी मेंटेन करायची याबद्दल बघतो. यामध्ये म्हणजे मी कोण हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला तर तुम्ही शरीराकडे बोट दाखवता, तर तसं नसतं. आता समजा माझा हात काढून बाजूला ठेवला तर आपण काय म्हणतो, हा उसळण्याचा हात आहे. जसं एखादा माणूस डेड झाल्यानंतर तर ते आपण काय म्हणतो की ह्या माणसाची डेड बॉडी आहे, ही या माणसाची डेड बॉडी आहे. म्हणजे तो माणूस म्हणजे ती डेड बॉडी नव्हे. म्हणजे या डेड बॉडी मध्ये जो जीव घालतो, आत्मा असतो, जीव असतो, तो म्हणजे आपण स्वतः असतो. तर त्याला म्हणायचं आत्मबुद्धी. देह म्हणजे मी नव्हे, म्हणजे ही देहबुद्धी बाजूला सारून आत्मबुद्धी घेणं. याचा उपयोग काय होतो, तर आपण व्यवहारात आपल्या शरीराचे चोचले किती करायचे हे आपण कंट्रोल मध्ये ठेवू शकतो. आपली जी पंच इंद्रिय आहेत, म्हणजे आपण भूक भागवतो, त्यालावरती कंट्रोल आणू शकतो. आत्मबुद्धी आल्याने ते कंट्रोल येतो. दुसरं गोष्ट स्पिरिच्युअल याच्यामध्ये हे दिसत नाही का, नाही तिकडे. पण त्यामध्ये आपण जर गीता आणि दासबोध याचा अभ्यास केला, प्रत्येकाने माझे असे सजेशन आहे की गीता ही वाचली पाहिजे. कारण गीता कोणी सांगितली? श्रीकृष्णाने म्हणजे भगवंतानी कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. अर्जुन कुठे होता? हे सगळं कुठे होत चाललं होतं? तर युद्धाच्या मैदानावर. युद्ध कोण खेळतं? तर तरुण जवान खेळतात. अर्जुन जवान होता. म्हणजे देवांनी जवानांसाठी ही सांगितलेली गीता आहे.
ही तुम्ही लोकांनीच, जवानांनी सुद्धा थोडी थोडी का होईना आपण रोज वाचली पाहिजे, अभ्यासली पाहिजे. दासबोध हा सुद्धा ग्रंथ असाच आहे. करून त्याचं एक्स्ट्रॅक्ट काढून त्यांनी रामदास स्वामींनी बनवलेला ग्रंथ आहे. त्यामध्ये सगळे चॅप्टर्स आहेत. नुसतं अध्यात्मकारी पण कोण, राजा कोण, प्रजा कोण, शहाणा माणूस कोण, मूर्ख माणूस कोण, व्यवहार अर्थशास्त्र काय असते, राज्यशास्त्र काय असते, या प्रत्येक विषयाला धरून दासबोधामध्ये चॅप्टर्स आहेत. हे अभ्यासणं जरुरीच आहे आणि हे हळूहळू थोडं थोडं का होईना पण तुम्ही लोकांनी वाचलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन आणखी एक गोष्ट यामध्ये तुम्ही वाढवली पाहिजे की विवेकनिष्ठ विचारसरणी, REBT, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. म्हणजे ही जी एक अल्बर्ट एलिसनी अलीकडच्या काळामध्ये डेव्हलप केलेली ही जगत मान्य झाले. आपण जे आयुष्यात ऍक्शन करतो हे शरीराने करत नसतो. आपल्या विचारात, मनात जे विचार आले त्यांनी आपण आपल्या शरीराला ऑर्डर देतो की चल इकडे जा, हे कर, ते कर, आणि आपण त्याप्रमाणे ते आपलं शरीर करतं. म्हणजे याच्या मागे विचार हा महत्वाचा आहे. विचार तुमचे विवेकी असले पाहिजेत. त्याचं एक थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर मी असं देईन की समजा मी आता माझ्या घरून कॉलेजवरती येत तर मी काय, सामान्य विचारसरणी कशी असते की चिडचिड होते. मला तर वेळेवर पोचायचे आणि आताच हे कसं काय झालं, मी कुणाचं तोंड बघून बाहेर पडलो, हे माझ्याच वाट्याला का आलं, हे माझ्याच नशिबाला का आलं, हे स्कूटरला अगदी लाथ मारून चिडचिड केली की मी मग माझंच पल्स रेट वाढवतो, माझंच ब्लड प्रेशर वाढवतो, माझा त्रागा वाढवतो, मी लाल होतो, मी हातपाय थरथरायला लागतात. हे गोष्ट कशामुळे झाली तर चुकीच्या विचार या ठिकाणी ही झाली पंक्चर तर हे होऊ शकते, हे मशीन आहे, हे कुठं कधीही होऊ शकतं, हाचा विचार घ्यायचा. आणि ती स्कूटर तिथे बाजूला लावून लॉक करून ठेवली, कोणाच्या ओळखीच्या माणसाला सांगून ठेवलं आणि रिक्षा करून आपण पुढच्या कामाला जाऊन आनंदानं आपलं पुढचं काम करून आल्यानंतर मग पुन्हा ती स्कूटरचं पंक्चर काढून आपण आपल्या परत गेलो तर आपल्या तब्येतीवरती काहीच दुष्परिणाम झाला नाही, आपलं प्रेशर वाढलं नाही, आपलं कुठलंही हे बिघडत नाही. हे ही विवेकनिष्ठ विचारसरणी आहे. आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आणि अडचणीचे प्रसंग, हे अडचणीत आणणारे प्रसंग हे कंटिन्युअसली येतच राहणार आहेत. त्या प्रत्येक प्रसंगाला आपण फेस कसं करतो, तोंड कसं देतो, हे आपल्या विचारावर अवलंबून असतं. आणि आपले विचार आपण आपले विचार हे आपले विवेकी असणं हे महत्वाचं आहे. आणि हे ज्या वेळेला तुम्हाला समजेल त्यावेळेला तुम्ही आयुष्यात सगळ्या प्रसंगांना योग्य प्रकारे तोंड देऊ शकाल. स्टेबल माइंड ह्याला म्हणायचं. आणि विवेकनिष्ठ विचारसरणीचं सगळ्यात चांगला आदर्श आपल्या संस्थेचं ज्याच्या नावाने आपण करतोय, स्वामी विवेकानंद, त्यांच्या नावातच आहे. त्यांच्या नावातच विवेक आणि विवेकापासून मिळणारा आनंद असं विवेकानंद आहे. हे विवेक तुम्ही विचाराची विवेक ठेवली तर तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदच मिळत राहणार आहे. आता याच्या पुढच्या चॅप्टरला आपण जाऊ. सामाजिक स्वास्थ्य. सामाजिक स्वास्थ्यामध्ये माणूस हा समाज प्रधान याची एक गोष्ट सांगितली जाते की एका युद्धाच्या बोटीवरती एक सैनिक असा खट्याळ असतो, खूप त्रास देत असतो सगळ्यांना आणि तो नीट वागतच नसतो. समुद्रातून ती बोट चाललेली असते. कॅप्टनच्या हे ध्यानात येतं. तो काय करतो, याला शिक्षा करण्यासाठी कॅप्टनला माहिती असतं की वाटेत एक बेट लागणार आहे. त्या बेटावरती निर्जन आहे, ते चिटपाखरू सुद्धा नाहीये. तो त्या बेटावरती बोट नेतो आणि त्या सैनिकाला तिथे उतरवतो आणि म्हणतो आता तू इथं राहा. तो सैनिक गर्विष्ठ असतो. तो म्हणतो काय हरकत नाही, माझं मी राहीन, तुम्हाला काय करायचं जावा. पण ही खरी मोठी शिक्षा असते. 2-4 दिवसात त्या सैनिकाला कळतं की आपण एकटे राहू शकत नाही. माणूस समाजप्रधान असतो. आपल्याला एकमेकापासून
गरज असते एकमेकाला जोडण्याची. हे समाजात आपण सगळे एकमेकाला जोडलेले गेलो असतो. म्हणजे आणखी दुसरं गोष्ट सांगायचं झालं तर आता तयार करून त्याचं धागा तयार करून आणि मागावर जाऊन त्याचं कापड तयार करून शिलाई मशीन आणून मी स्वतः शिवलंय का? नाही. माझ्या अंगावर हे कपडे येईपर्यंत अनेक लोकांचे हात त्यामध्ये लागलेले आहेत. अनेक लोकांनी त्याला हातभार लावलेला आहे. आणि ही जाणीव आपण ठेवली तर आपल्याला समाजात एकमेकाचे कसे आपण गुंतलेलो आहोत, एकमेकाला कसे जोडलेलो आहोत, कसे डिपेंडंट आहोत ह्याची जाणीव होते. ही जाणीव कायम ठेवली पाहिजे. आणि ही जाणीव ठेवली तरच आपण एकमेकाची काळजी घेऊ शकू. आणखी दुसरं सांगायचं म्हणजे की समजा 10 लोक आहोत आपण, प्रत्येकानं जर असं ठरवलं की माझं मी तेच जर आपण दुसरा विचार केला की नाही मी दुसऱ्यासाठी करणार, जे 9 लोक आहेत, मी जे काय करेन ते ह्या 9 लोकांसाठी करेन, 9 लोकांना वाटेन, तर तुम्ही स्वतःसाठी न करता सुद्धा तुम्हाला उरलेले 9 लोक तुमच्याकडे तसेच वागतील आणि तुम्हाला 9 पट म्हणजे 9 युनिट तुमच्या आयुष्यात मिळतील. म्हणजे एका जागी 1 युनिट स्वतःच फक्त जर स्वार्थी विचार केला तर एकच मिळणार असतो. त्याच्याऐवजी 9 पट तुम्हाला मिळतं समाजभान ठेवल्याने. त्यामुळे समाजभान ठेवा. समाजातलं दुसरे कित्येक पटीमध्ये मिळणार असतं. त्यासाठी हे भान कायमचं ठेवलं पाहिजे. सामाजिक स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे. घर हे एक आपले घरचे परिवारचे मेंबर्स, गल्लीतले, शहरातले, राज्यातले, देशातले आणि विश्वातले हे सगळे लोक हे आपलेच बंधू आहेत. हे जाणीव ठेवली तर हे स्वास्थ्य चांगलं राहील. शिवाय दुसरे मुद्दा असा की वृद्धाश्रमात जे ज्येष्ठ नागरिक आहेत की जे आपण टाकाऊ म्हणतो, धरणीला भार म्हणतो, महिन्यातून 2 महिन्यातून एकदा तुम्हाला जमेल तेव्हा त्या लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला, त्यांचं एंटरटेनमेंट करा, त्यांची चौकशी करा, त्यांचे प्रश्न सोडवा. किंवा दुसरं दुसरी गोष्ट असते की दुसरं टोक अनाथाश्रम आहेत, लहान मुलं आहेत की जे ज्यांना काही कोणी आई वडील नाहीत, त्यांना काही माहीतच नाही कोण कसलं, त्यांना कुठला सणवार नाही, त्यांना कुठलं थोडंफार शेअर करा, तुमची गोष्टी शेअर करा. ही दोन्ही टोकं तुम्ही सांभाळली कारण तुम्ही सुद्धा पुढे म्हातारे होणार असतात. तुम्ही आता जर म्हाताऱ्यांची काळजी घेतली, तुमच्या घरातल्या थोडा मोठ्यांची काळजी घेतली तर तो आदर्श लहान मुलं ठेवतात. मुलं ही नेहमी मोठ्यांचं अनुकरण करत असतात. तुम्ही चांगलं घडी बसवून दाखवली तर ते तुम्ही ज्या वेळेला म्हातारे व्हाल त्यावेळेला तुमची ती काळजी घेणार असतात. त्यामुळे हे पिढ्यानपिढ्या चक्र चालू ठेवलं पाहिजे आणि ह्या गोष्टीतून सुद्धा सामाजिक भान राहतं. तर आपण पुन्हा एकदा उजळणी म्हणून हे नोट डाऊन करून त्यामध्ये म्हणजे स्नायू आणि हाडाची बळकटी करणारे, सांधींची आणि मणक्याची इलॅस्टिसिटी, लवचिकता मेंटेन करणारे व्यायाम, कार्डिओपल्मनरी स्टॅमिना, हृदय फुफ्फुसाचा स्टॅमिना वाढवणारे व्यायाम, मेंदूचे आणि मज्जातंतूचे आणि मनाचे व्यायाम, न्यूट्रिशन म्हणजे आहाराबद्दलचे गोष्टी, विश्रांती आणि आध्यात्मिक गोष्टी सांगल्या, विवेकनिष्ठ विचारसरणी आणि हे सोशल हेल्थ, ह्या 8 ग्रुप मधले तुम्ही व्यवस्थित जर पालन केलं तरच तुमचं आरोग्य हे सांगितल्याप्रमाणे नुसतं निरोगी न राहता हेल्दी आणि हॅपी वेलबिंग त्या तुम्ही हॅपी होणार आहात. हॅपी सगळा समाज झाला तरच हे जग नंदनवन बनेल आणि सुखी समाधानी होईल. आपण सगळ्यांनी आयुष्यात आनंदानं जगलं पाहिजे. परत आयुष्य कशासाठी आहे हे जर विचारलं तर उत्तर देता येत नाही. आणि आपण जर निसर्गात पाहिलं तर प्रत्येक प्राणी हा काय करतो, स्वतःच्या पोटासाठी धडपडतो, अन्न मिळवण्यासाठी धडपडतो, पैसे मिळवण्यासाठी धडपडतो आणि प्रजोत्पादन करून
स्वतःचं संरक्षण आणि आपल्या पिलांचं संरक्षण करण्यासाठी करतो. पण हे जर चक्र कित्येक लाखो वर्षापासून चालत आलेलं आहे, तर ह्याच्यात अर्थ काय आहे? तर आपल्या मोठ्या संत श्रेष्ठांनी आणि तत्वज्ञानींनी सांगितलंय की आयुष्य कशासाठी आहे, तर आनंद घेण्यासाठी आहे. हे आनंद प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक वर्षाला, पहिल्यापासून शेवटपर्यंत मरेपर्यंत आनंद घेणे आयुष्याचा, तो सुद्धा सुखी समाधानानं केले तर आपण निश्चितच आपला प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण आनंदात घालवू. तुम्ही सगळे हे आनंदात घालवाल अशी माझी आशा आहे. आणि ही इच्छा व्यक्त करतो. आणि मला इथे बापूजी साळुंखे संस्थेने बोलवलं आणि त्यांचे आणि त्यांच्या सर्व शिक्षक वर्ग आणि शिक्षक सर्व वर्गांचं आणि गाडगे सरांचे आभार मानून मी माझं शिकवणी थांबवतो. आता जर कुणाला आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर मी प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे. धन्यवाद. कुणाला प्रश्नोत्तर करायचे असतील तर प्रश्न विचारू शकता तुम्ही त्यांना. हा, चोबे मॅडम कंटिन्यू करा. ओके, धन्यवाद सर. स्वास्थ्याला द्या तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिला क्रमांक. गोळ्या औषधांकरता लक्षात ठेवावी लागणार नाही वेळ आणि दिनांक. हा बहुमोल संदेश डॉक्टर कमलाकर गुरसाळे सरांनी आनंदी जीवनासाठी आरोग्य या व्याख्यानातून आपणास दिला आहे. धन्यवाद सर. ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा. ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे इन्चार्ज प्रिन्सिपल प्रोफेसर डॉक्टर सतीश घाटगे सर, सिनेट सदस्य शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार हे ब्रीज ज्यांनी आपल्याला दिलं ते पूज्य बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीला देवी साळुंखे आणि ज्यांचा जयंती सप्ताह आपण साजरा करतोय ते श्री स्वामी विवेकानंद ह्या त्रयींना सुरुवातीलाच अभिवादन करतो. एका वेगळ्या विषयावर आपल्याला सगळ्यांना ऐकण्याची संधी मिळाली ती डॉक्टर कमलाकर गुरसाळे यांच्यामुळे. विषय सुद्धा आम्ही त्यांना दिलेला होता चॉईस, आणि ते असे म्हणले की आनंदी जीवनासाठी आरोग्य अशा पद्धतीचा विषय मला द्या. आणि त्यांनी तयारी खूप चांगली केलेली होती. फक्त आपला नेटचा बहुतेक कदाचित प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे किंवा लॅपटॉपचा तिथं असणाऱ्या प्रॉब्लेम असेल, त्यामुळे त्यांना ते स्क्रीन शेअर करताना खूप अडचणी येत होत्या. तर ते एकंदरीतच संपूर्ण विवेचन खूप चांगल्या पद्धतीनं सरांनी केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना काल मी गेलेलो होतो हॉस्पिटलमध्ये त्यांना काही फोटोग्राफ वगैरे खाली डाउनलोड करायचे होते, तर तेही त्यांचं काम सुरू होतं. त्यांनी अत्यंत 2च दिवस त्यांना फक्त मिळाले, पण या 2 दिवसामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टरांनी तयारी केली आपल्या समोर आनंदी जीवनासाठी आरोग्य या विषयावर मांडलं. खरं तर मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्यासाठी पुन्हा एकदा डॉक्टरांना बोलवलं पाहिजे की ज्यावेळेला ऑफलाईन मोडमध्ये आपण कार्यक्रम सुरू करू त्यावेळेला पुन्हा एकदा डॉक्टरांना बोलवू, कारण त्यावेळेला प्रत्यक्ष डॉक्टरांना ऐकण्यामध्ये खूप आम्हाला पर्वणी असते ज्या वेळेला डॉक्टर बोलत असतात त्यावेळेला. कारण आम्ही हास्य परिवारामध्ये खूपदा डॉक्टरांना ऐकलेलं आहे आणि त्यांचा जो अनुभव आहे, म्हणजे आता वर्ष साधारण 67 आहे त्यांचं, आणि इतक्या प्रचंड सिनियर अस्थिरोग तज्ञ कराडमधील आहेत. आणि आम्हाला कुठलाही आजारपण असू दे किंवा काही असू दे की आमच्या सगळ्या हास्य मित्रांना खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन हे डॉक्टर करत असतात. अत्यंत जमिनीवर पाय असणारा असा हा माणूस आहे आणि सर्वसामान्यासारखं इतकं ज्येष्ठत्व असताना कराडमध्ये अस्थिरोग तज्ञांच्या मध्ये अत्यंत सामान्य पद्धतीनं राहणारा माणूस, म्हणजे गांधींच्या भाषेत बोलायचं झालं तर गांधींचा खरं पाय होऊ शकतो अशा पद्धतीचा हा माणूस आहे. इतकी साधी राहणी आपल्या डॉक्टरांची आहे. खरं तर त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या व्याख्यानाची विभागणी केलेली होती, म्हणजे 6 ते 7 चॅप्टर त्यांनी तयार केलेली होती. म्हणजे मानसिकतेपासून शरीराची फ्लेक्झिबिलिटी, तुमचं दैनंदिन व्यायाम, तुमची पॉझिटिव्हिटी आणि शेवट सगळ्यात सुंदर गोष्ट त्यांनी जर मांडलेली मला काय आठवली असेल तर म्हणजे वेलबिईंग.
म्हणजे खूपदा असं वाटतं की आपल्याला ह्या भौतिक गोष्टी केल्या म्हणजे सगळ्या गोष्टी होतात. असं कधी नसतं. म्हणजे भौतिकरित्या तुम्हाला अन्न चांगलं मिळेल, तुम्हाला राहायला खूप चांगल्या पद्धतीनं गोष्टी, घरामध्ये सर्व सुख सोयी तुमच्या असतील, परंतु तुम्हाला जर तुमचं मानसिक आरोग्य नीट नाही राखता आलं तर ह्या सगळ्याचा उपयोग शून्य असतो. त्याला कारण की तुम्ही व्यायाम रोज कराल, रोज चांगलं खाल, पण ते सगळं उपभोगण्यासाठी सुख नावाची गोष्ट जी आहे, म्हणजे खूपदा आपण असं व्याख्यानाचे विषय ऐकतो की सुखी जीवनासाठी. खरं तर सुख ही गोष्ट अशी आहे की ती तुम्हाला दाखवता येत नाही किंवा कुणी कुणाला शिकवू शकत नाही की सुख कशामध्ये घ्यायचं असतं. आणि मग आनंद आता नवीन हॅपीनेस इंडेक्स म्हणून आलेला आहे. म्हणजे जीवनामध्ये आता वेगवेगळे म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं तुमचं विज्ञान काय आहे, म्हणजे इमोशनल कोशंट तुमचा काय आहे, भावनिक भावनांक तुमचा काय आहे, हे सगळं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आता मोजण्याचं शास्त्र आलेलं आहे. पण ह्यात सगळ्यात महत्वाची काही गोष्ट असेल तर हे सगळं जर उपभोगायचं असेल तर तुमचं सगळ्यात भावनिक त्याच्यापेक्षाही तुम्ही आनंद कशा पद्धतीने उपभोगणार आहात जीवनामध्ये. सुखाची संकल्पना करणं खूप अवघड आहे, कारण ती व्यक्तिसापेक्ष आहे, कुणाला कशात सुख वाटेल. म्हणजे दुसऱ्यांना दुःख झाल्यावर सुद्धा सुख वाटणारी खूप मंडळी आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपल्या सुखातच प्रत्येक वेळेला सुख शोधतो असं नाही आपण. त्यामुळे सुखाची संकल्पना ही इतकी संकीर्ण आहे की त्याच्यापर्यंत पोहोचणं खूप लोकांना अवघड जातं आणि म्हणूनच सुखाच्या नावावर काही वेळेला आपल्याला फसवलंही जातं. मग ते अध्यात्म गुरु असतील, बंधू गुरु असतील, ते तुम्हाला सुखाच्या मागे धावायला लावतात आणि जी संकल्पना स्पष्ट होत नाही ती आपण दुसऱ्याकडून समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आणि ती आपल्याला समजत नसल्यामुळे मग तुमचा गैरफायदा कोणतरी घेऊ शकतो. त्यापेक्षा आपण सुखाच्या मागे जाण्यापेक्षा जीवनाचा आनंद कशा पद्धतीने घ्यावा या संबंधीचं विवेचन आता आपल्याला डॉक्टरांनी केलेलं आहे. आणि आनंदही पुन्हा तुम्ही उपभोगण्यात आहे. म्हणजे तुम्हाला कशात आनंद वाटेल. खरं तर डॉक्टर असं म्हणतात की तुम्ही या गोष्टीमध्ये आनंद शोधा. आणि शेवट त्यांनी वृद्धाश्रमाची एक स्लाइड आपल्याला दाखवली. थोडं स्लाइडला पण प्रॉब्लेम येत होता, पण मगाशी दिसत होती ती स्लाइड. आणि वृद्धाश्रमामध्ये जर तुम्ही गेला तिथं आपल्या आजी आजोबा समान किंवा आपल्या आई वडिलांच्या समान असणारी माणसं तिथं ज्या वेळेला तुम्हाला भेटतात की ते कुठल्या तरी आपल्या नातेवाईकांच्या पासून दुरावलेले असतात आणि तुम्ही एक त्यांच्या बरोबर तास 2 तास त्यावेळेला तुम्ही त्यांच्या बरोबर काढता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाचण्याची संधी ज्या वेळेला तुम्हाला मिळते त्यावेळेला वेगळं भावनिक नातं निर्माण होतं. आणि काही कालांतरानं तुम्ही जर सतत त्यांच्या सानिध्यामध्ये आला तरी जरी रक्ताचं नातं नसलं ते जणू काय आपले प्रत्यक्ष आजी आजोबा आहेत, आपले प्रत्यक्ष आई वडील आहेत अशा अनुभूती यायला निर्माण होती. आणि तुमच्या मधला जो एकमेकांच्या मधला बंद होतो निर्माण, तो बंद अटूट असा शेवटपर्यंत राहू शकतो. फक्त आपण त्या पद्धतीनं समोरच्या माणसाला जवळीकतेने जाऊन त्याच्या भावना समजावून घेतल्या पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर त्यालाच आपण वेलबिंग म्हणतो अलीकडे. म्हणजे दुसऱ्याच्या आनंदामध्ये आता आपला आनंद शोधणं, दुसऱ्याच्या सुखामधून आपल्याला सुखाची अनुभूती घेणं आणि ही अनुभूती घेतल्यानंतर त्याचा साक्षात्कार ज्या वेळेला आत्मिक पद्धतीनं तुम्हाला होईल, खरं तर माझ्या दृष्टीनं ते अध्यात्म आहे. कारण खूपदा लोक अध्यात्म म्हणलं की धर्मात शिरतात आणि धर्मात गेले की मग पुन्हा तुम्ही अंधश्रद्धाळू बनता. त्यापेक्षा अध्यात्म आपलं आपण शोधलं पाहिजे की कशामध्ये तुम्हाला ह्या सगळ्याची प्रचिती येईल. आणि ती प्रचिती कधी येते की तुम्ही समोर जे कुठलं काम घेतलेलं असेल. म्हणजे समजा मी जर शिक्षक असेल तर ह्या शिक्षक व्यवसायामध्ये आपण इतकं तल्लीन झालं पाहिजे की त्या एका ठराविक ह्याच्यानंतर विद्यार्थी ज्या वेळेला आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला वर्गामध्ये एखादा चांगला परफॉर्मन्स देईल, एखाद्या चांगल्या टॉपिक शिकवत असाल तर त्याच्याकडून त्याचा आलेला प्रतिसाद हा ज्या वेळेला एक वेगळा आनंद तुम्हाला देऊन जातो आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला समाधान मिळतं आणि एक वेगळ्या पद्धतीचं आत्मिक समाधान मिळतं, ते खरं अध्यात्म आपण शिक्षकांनी शोधलं पाहिजे. आणि ही अनुभूती जर तुम्हाला मिळवायची असेल, हे अध्यात्म जाणून घ्यायचं असेल तर विद्यार्थी आणि तुमचं ह्या दोघांच्या मध्ये असणारं जे द्वैत आहे ते निघून गेलं पाहिजे. आणि ते अद्वैत ज्या वेळेला निर्माण होईल त्यावेळेला दोघांच्या मधला असणारं हे जे आत्मिक समाधान आहे ते एका परमोच्च बिंदूला जातं आणि त्या परमोच्च बिंदूला गेलं की मग तुम्हाला परमानंद नावाची गोष्ट मिळते की जी तुम्ही शोधायची असती. कोण शिकवू शकत नाही की परमानंद आयुष्यात कसा मिळवायचा. तो तुमचा तुम्हाला अनुभूती मिळते. आणि हा परमानंदापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचा असेल तर तुमचं जे कर्म आहे ते कर्म तुम्ही प्रामाणिकपणे केलेलं आहे. आता जर मी शिक्षक असेल तर माझं शिक्षक म्हणून जे कर्म आहे ते तुम्ही जर प्रामाणिकपणे गेलं तर त्या परमानंदापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. प्रत्येक वेळेला देवाला साकडे घालण्याची गरज नाही किंवा धर्माचं अधिष्ठान घेण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा असणारा व्यवसाय
तुमचं असणारं कर्तव्य ह्याला जर कर्म मानायला लागला आणि त्या कर्मापर्यंत पोहोचत असताना त्यामध्ये जर प्रामाणिकपणे आपण अंग झोकून जर काम केलं तर त्यातून मिळणारा जो आनंद असतो तो परमोच्च बिंदूला ज्या वेळेला जातो त्यावेळेला परमानंदाची अनुभूती आपल्याला येते. आणि हा परमानंद शोधण्यासाठी आपण कुठली गोष्ट केली पाहिजे, तर खूपदा आपल्याला असं वाटतं की नुसती प्रार्थना केली पाहिजे. असं नसतं कधी. कारण हे शरीर इतकं संकीर्ण गोष्ट आहे की समजा शरीर, मी मगाशी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने, नुसतं शरीर चांगलं नाही होत. मी बळकट केलं, माझं सगळे स्नायू बळकट केले, पुन्हा रोज चांगलं खाल्लं, ह्या सगळ्या मिळून पुन्हा आपल्याला आनंद मिळू शकतो का? तर असं होत नाही. त्याच्याबरोबर मनही सुदृढ केलं पाहिजे आणि जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन जर आपण जोपासला आणि नकारात्मकता जी असती ती जर बाजूला ठेवली तर आपल्याला वाईट गोष्टीमधूनही चांगलं शोधता येऊ शकतं. आणि ते शोधण्याची ज्या वेळेला आपल्याकडं पात्रता निर्माण होईल त्यावेळेला जगामध्ये कुठलीही गोष्ट अशी नाही की ती तुम्हाला दुःखी बनवू शकते. दुःख का होतं आपल्याला की आपण खूपदा फक्त दुःखाला चिकटून राहतो आणि मग दुःखाला इतकं चिकटतो आपण की काही काळानं असं वाटतं की ह्या जगात सगळ्यात जो दुःखी माणूस कोण असेल ते मीच आहे. काही लोक असं असतात की दुःख इतकं जीवनामध्ये असतं पण कधीतरी 1% किंवा 2% असणारं सुख हे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण साजरं केलं पाहिजे. माझा शब्द नीट ऐका. सुख जीवनातलं असणारं जरी कमी असेल पण ते जर तुम्ही साजरं केलं तर 2%, 10% असणारं सुख हे 100% आनंद देऊ शकतो तुम्हाला. फक्त ती साजरं करण्याची आपली मनोवृत्ती पाहिजे. ती सकारात्मकता जर आपण जोपासली तर आपलं जीवन नक्कीच आनंद होऊ शकतं. आणि डॉक्टरांनी जे काही आपल्याला 6-7 चॅप्टर मध्ये सांगितलं की इथपर्यंत तुम्ही आनंद, आरोग्यासाठी आनंद किंवा आनंदासाठी आरोग्य हे कशा पद्धतीने शोधायचं यासाठी त्यांनी घालून दिलेल्या काही गोष्टी ज्या होते, चॅप्टर सांगितलेले होते, त्या जर टप्प्यानं आपण गेलो तर सर्वांगीण आनंद उपभोगण्याची नक्कीच आपल्याला वेगळ्या पद्धतीची जीवनशैली अंगीकारता येईल असं एक मी अध्यक्ष म्हणून निवेदन करतो. पुन्हा एकदा जरी माझे मित्र असले डॉक्टर गुरसाळे तरी सुद्धा त्यांनी लगेच आपले जी विनंती केलेली होती ती मान्य केली. थोडस टेक्निकल अडचणी ह्या ऑनलाईन मध्ये येता येतच पण पुढच्या वेळेला आपण जेव्हा ऑफलाईन सरांना बोलू त्यावेळेला वेगळ्या पद्धतीने ते आपल्या बरोबर कदाचित संवादी साधतील आणि त्यांचं सेशन हे इंटरॅक्टिव्ह झालं तर खूप चांगल्या पद्धतीने ते काही शंकांचं निरसन करतात, खूप चांगल्या पद्धतीने ते बोलतात. पुन्हा एकदा त्यांच्याविषयी ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि थांबतो. जय बापूजी. धन्यवाद सर. अध्यक्षीय मनोगतातून सरांनी आपणास शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, सामाजिक स्वास्थ्यातून आपण जीवनात कसे आनंदी राहू शकतो याचं बहुमोल असं मार्गदर्शन केले आहे. वाऱ्याच्या झुळकेने मन सुकावते, झाडाच्या सावलीत मन विसावते, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटतं. तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्वाचे व आभार प्रदर्शन हे त्या जाणीवेचे शब्दरूप आहे. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहे त्या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार. प्राध्यापक AU पाटील सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त 12 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान संस्थेच्या विविध संस्कार केंद्रामध्ये अनेक उपक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यातीलच एक आजचा पहिला आपला उपक्रम की संस्कृती विभाग आणि क्रीडा विभागाच्या वतीनं आनंदी जीवनासाठी आरोग्य या विषयावर अतिशय सुंदर आणि अतिशय महत्वाचं असं व्याख्यान आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सतीश गाडगे सर यांनी आयोजित केलं आणि सर्वांना त्याचा आज आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने लाभ घेता आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून किंवा वक्ते म्हणून कराड नगरीतील एक ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ माननीय डॉक्टर कमलाकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपण ऑनलाईन पद्धतीनं त्यांचं जे स्लाइड शोच्या माध्यमातून व्याख्यान आपण ऐकलं हे अतिशय प्रभावी तर होतच परंतु सर्वांच्या आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अत्यंत मोलाचा संदेश जो त्यांनी दिलेला होता आपल्या व्याख्यानातून की मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि सामाजिक स्वास्थ्य कशा पद्धतीने राखता येईल, आरोग्य म्हणजे नेमकं काय याचा उहापोह अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्या व्याख्यानातून केला. आणि नवीनच एक
संकल्पना आपल्यास म्हणली की हॅपीनेस इंडेक्स आजच्या काळामध्ये वेल्थ इंडेक्स आपण पाहतो किंवा आपला एज्युकेशन इंडेक्स पाहतो, परंतु त्यामध्ये हॅपीनेस इंडेक्स हा अत्यंत महत्वाचा कसा आहे याचा वापर आपल्या व्याख्यानातून डॉक्टर साहेबांनी केला. याबद्दल आपलं बहुमल वेळ काढून या ठिकाणी ते उपस्थित झाले. कॉलेजच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम मी डॉक्टर साहेबांचं आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं संयोजन करण्याची आणि जी प्रेरणा दिली आणि आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सतीश घाटगे सर यांचाही मी आभार मानतो. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये की दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी माणसं जीवनात कधीही दुःखी राहत नाहीत, ती नेहमी आनंदी असतात आणि हे आनंद उपभोगण्यासाठी आनंद साजरा करता आला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक दृष्टिकोन आपला असावा. आपले कर्म प्रामाणिकपणे केले तर जीवनामध्ये कधीही नैराश्य किंवा नकारात्मक भूमिकेमध्ये आपण जात नाही. आपण नेहमी सकारात्मक राहतो. हा एक मोलाचा संदेश अध्यक्षीय मनोगतामध्ये आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सतीश घाटगे सर यांनी दिला. याबद्दल आणि त्यांनी अध्यक्ष स्थान भूषवले याबद्दल त्यांचाही आपल्या सर्वांच्या वतीने आभार. त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एम.व्ही. पाटील सर, ज्युनियर विभागाचे सुपरवायझर राजपूत सर यांचाही आभार. त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग प्रमुख सिनियर विभाग सूर्यवंशी सर, ज्युनियर विभाग सुरेश यादव सर, जिमखाना विभाग प्रमुख महात्मे सर आणि उपस्थित आपण सर्व गुरुदेव कार्यकर्ते, बंधू भगिनी, त्याचबरोबर ज्यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलं या प्राध्यापिका चौबे मॅडम आणि या सर्व कार्यक्रमासाठी ज्यांनी टेक्निकल सपोर्ट दिला, मदत केली, प्राध्यापक रत्नाकर कोळी सर, या बरोबर आपल्या महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं घोषित करतो.